हॅलो, हां. अरे कुठे आहेस तू? हां, कुठपर्यंत पोहोचलाय? याडाय कर तू, याडाय जरा. अरे तुला मी काय सांगतो अरे माझं ऐकून घे तू आधी. अरे चुकीच्या लोकांना कुठे विचारतो तू? चुकीच्या लोकांना कशाला विचारतो? हां, एखादा चांगला माणूस पकड, त्यांना विचार. अरे भाऊ, बोळात कुठं चाललं तू? हा, थांबले मी इथं. अरे आता किती वेळा सांगू एकच गोष्ट? पर्वती पायथ्याला थांबलोय, ये लवकर. हा, ओके. तर मंडळी, हा असा माझा मित्र. मला म्हणतो 15 वर्ष झाले पुण्यात राहतो, पण पुण्याबद्दल काय माहिती? काहीच माहित नाही. साधं त्याला पर्वती माहित नाही. तर आज आपण आलेलो आहोत पर्वती पायथ्याला. आज आपण दर्शन घेणार आहोत पर्वतीचं. कैवल एंटरटेनमेंट निर्मित पुण्यात येते का म्हणे भाग क्रमांक 2 या कार्यक्रमात मी आपलं होस्ट अँड दोस्त नीरज सूर्यकांत नव्या अवतारासह आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. तर आपण आज जाणार आहोत पर्वती दर्शनाला. चला तर मग. जाम धूर निघलं रे. तर मित्रांनो, पुण्याच्या प्रमुख ऐतिहासिक वास्तूंपैकी एक पर्वती. तब्बल 103 पायऱ्या चढल्यानंतर आपण पर्वती दर्शनाला येतो. आणखी थोड्या बहुत पायऱ्या उरलेल्या आहेत. चला तर मग जाऊयात. पर्वती नाव घेतल्यावरच बघा कसं चेहऱ्यावर एक अनामिक हास्य उमलते. पुण्यातील क्वचितच व्यक्ती अशी असेल की जिला पर्वतीबद्दल माहिती नसेल, जशी की तो माझा मित्र. पुण्याची आन बान आणि शान असलेली ही पर्वती, समुद्र सपाटीपासून 640 मीटर उंचीवरती वसलेली पर्वती. कित्येक आरोग्यप्रेमी इथे सकाळ संध्याकाळ आपल्या आरोग्याची निगा राखण्यासाठी वॉकसाठी येतात. आणि तसेच कित्येक पर्यटन देखील देशाविदेशातून इथे पाहण्यासाठी येतात. तर चला तर मग आपण पाहूयात पर्वती. तर इकडे आपण पाहिलं तर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची समाधी इथे आपल्याला पाहायला मिळेल. संग्रहालय, पेशवे संग्रहालयांच्या थेट मागच्या साईडला आपल्याला इथे नानासाहेब पेशव्यांची समाधी आहे. आणि इथे जर आपण पाहिलं इथे कार्तिक स्वामींचं क्वचितच म्हणजे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं भारतामध्ये, ते इकडे आहे. आणि इथून जर आपण थोडं पुढे गेलो तर इथे आपल्याला पाहायला मिळेल इथे विष्णू नारायणांचं मंदिर आहे. इथे ह्या माझ्या मागे विष्णू नारायणांचं मंदिर इथे मागे आपल्याला पाहायला मिळेल. तर असे एकंदर पेशवे संग्रहालयाच्या मागच्या बाजूला बाजीराव पेशव्यांची समाधी इथे आहे, कार्तिक स्वामींचं मंदिर आणि इथे विष्णू नारायणांचं मंदिर, असे तिन्ही मंदिर आपल्याला जवळपास पाहायला मिळतील. हे नानासाहेब पेशव्यांची समाधी.
यांचा जर आपण इतिहास पाहिला तर यांची देखील इतिहासाच्या पानामध्ये खूप जबरदस्त यांची माहिती आपल्याला मिळेल. यांनी कित्येक लढाया जिंकलेल्या आहेत. तसेच शनिवारवाड्यात जर आपण पाहिले यांची कारकीर्द तर सर्वात आधी गणेशोत्सव चालू केला तो नानासाहेब पेशव्यांनी. गणेशोत्सवात तिथे 10 दिवस चालायचा आणि जवळपास 10 दिवस तिथं भजन कीर्तन नाटकं असे कित्येक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्यांनी तिथे सुरुवात केली. तर अशा पद्धतीचे नानासाहेब पेशवे. आपण जर पर्वतीवर आलात तर पर्वतीला पेशवे संग्रहालयाच्या मागच्या बाजूला यांची समाधी आपल्याला पाहायला मिळेल. तर हे आहे देवदेवेश्वराचं मंदिर. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी आपल्या आईसाठी म्हणजे काशीबाईंसाठी हे मंदिराची स्थापना केली होती. आपण जर हे मंदिर आजूबाजूने पाहिलं तर आपल्याला या मंदिरामध्ये कित्येक असे अतिशय उत्तम असे कोरीवकाम पाहायला मिळतील आणि इथून आपलं पूर्ण पुण्याचं दर्शन देखील आपल्याला इथून घडू शकतं. आणि त्या काळामध्ये पेशवेकालीन काळामध्ये कित्येक पेशवे इथे आरामासाठी येत असतात, कारण की हे पुणे शहरात असून देखील हे उंचावरचं असलेल्या ठिकाणी जवळपास समुद्र सपाटीपासून 640 मीटर उंचीवरती हे पर्वती हे पूर्णपणे वसलेली आहे. त्यामुळे ही जागा त्यांनी निवडलेली होती. चला तर मग आपण इथून पुणे शहराचं काहीसं दर्शन करूयात आणि तसेच काही लोकांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेणार आहोत. या मग मित्रा, पर्वतीबद्दल काय सांगते? अजून काही एवढं माहित नाही आहे, फर्स्ट टाइम आलेलो आहे त्याच्यामुळे बघतोय काय काहीतरी लावलेलं आहे ते जाणून घ्यायचं प्रयत्न करतो. म्हणजे जाणून घेतेस तू? काय जाणून घेतोस? काय पेशव्याला काय माहिती मिळते तर ते बघून बोर्ड्स वगैरे जे लावले ते बघायचं. अच्छा, म्हणजे आमचा मित्र ते जाणून घ्यायला आलेला आहे बरं का. तर कशी वाटली तुला पर्वती एकंदर पाहिलीस तर? बरं मस्त, म्हणजे जुन्या असेल त्याच्यामुळे पाहायला खूप मस्त वाटलं आणि आलेचं फिलिंग एकदम बेटर मस्त. अच्छा, म्हणजे आमच्या मित्राला एकदम फिलिंग बेटर झालेले बरं का, फिलिंग बेटर. चला तर मग आणखी असेच काही मित्रांना भेटूयात आपण. तर आपण आणखी असे काही मित्रांना भेटलेलो आहोत. तर मित्रा, तू पर्वतीवरती आलायस तर पर्वतीबद्दल तू काय सांगशील? काय नाही, पेशवेकालीन मंदिर आहे. अच्छा, तेच आम्ही पाहायला आलो. अच्छा, पेशवेकालीन मंदिर पाहायला आलेले ते दोघे पण इथे. आणि तू काय सांगशील? काय नाही. काही नाही. काही नाही म्हणजे बरंच काही सांगायचं हिला. आता आपल्यासमोर कॅमेरा समोर लाजतीये ती. याच्या आधी आलेला आहात तुम्ही इथे पर्वतीला? एकदा आलेला. तुम्ही असं सुट्ट्या काही एन्जॉय करायला आलेले आहात का? काय कॉलेज वगैरे सुट्टी आहे त्याच्यामुळे आलेला? मग एक छोटासा प्रश्न आहे की पर्वतीला टोटल पायऱ्या किती येत्या? 103. वा, म्हणजे अतिशय उत्तम पद्धतीने म्हणजे माहिती पण घेतात. नुसतं फिरायला येत नाही तर माहिती सुद्धा आहे पर्वतीबद्दल त्यांना थोडी बहुत. आणि वरती जर आपण मंदिर पाहिलं तर टोटल किती मंदिर आहे सांगू शकशील? फसली बरं काही फसली आता काही माहित नाही. वरती टोटल आपण जर पाहिलं तर विविध प्रकारचे मंदिर आपल्याला पाहायला मिळतील. विष्णू भगवानांचं मंदिर आहे, त्यावरती कार्तिक स्वामींचं मंदिर आहे, देवदेवेश्वराचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणींचं मंदिर आहे, नानासाहेब पेशवेची समाधी आहे, परत पेशवेकालीन संग्रहालय आहे. तर जर असे खूप छान वरती आहेत. फक्त तुम्ही एकदा आत गेलात की तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. त्यामुळे एकदा आवर्जून आत जावा आणि पाहून या. थँक्यू. तर मंडळी, अशा पद्धतीने आपण पर्वतीला भेट दिलेली आहे आणि विविध लोकांचे मतं देखील आपण जाणून घेतले. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही आपल्या प्रतिक्रिया आपल्या चॅनलवरती कळवा. भेटला का? चल. कुठं? पर्वतीला. कशाला? तू म्हणलं लोकांना भेटायचे. हे आलं गावामागून येडं. झालं सगळं. आता काय झालं राव? आता जायची वेळ झाली आपली. जायची? मग मी कसं भेटणार मग त्यांना? आता काय भेटायचं ना तुला? काय तुला भेटायचं असेल ना तर आपलं चॅनल आहे युट्यूबला, केवल एंटरटेनमेंट नावाचं. त्या चॅनलवर तुला बघायला मिळेल सगळं काय ते. हो का? हो. तर मंडळी, तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्या प्रतिक्रिया कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. थँक्यू. धन्यवाद.